नमस्कार. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा हे दोघे सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्याध्ययनासाठी एकत्र होते. दोघेही एकत्र अभ्यास करायचे, श्रीगुरूंनी सांगितलेलं काम करायचे, रानात जायचे, सरपण गोळा करायचे, आश्रमाची झाडलोट करायचे, पाणी भरायचे. ही अशा प्रकारची कामं सर्व विद्यार्थ्यांना करावी लागत असे. श्रीगुरूंची आज्ञा पाळणे ही प्रत्येक विद्यार्थ्यावर बंधनकारक असायचे. स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा श्रीगुरूंची आज्ञा पालन करत होते. आश्रमामध्ये झाडलोट करत होते, पाणी भरायचं काम करत होते आणि सुदामाबरोबर एकत्र राहत होते, एकत्र खेळत होते, शेजारी मांडीला मांडी लावून जेवण करत होते. असेच आश्रमामध्ये अनेक दिवस गेले. अभ्यास चालू होता आणि असे होता होता एक दिवस सर्व अध्ययन कालावधी पूर्ण झाला आणि आता घरी जायची वेळ झाली. सर्वांनी श्रीगुरूंना नमस्कार केला, श्रीगुरूंचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या आपल्या घरी गेले. सुदामदेव आपल्या घरी गेले. त्यांचा परंपरागत व्यवसाय होता पूजा अर्चा करणे. सुदामदेव आपला व्यवसाय करू लागले आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेला गेले. तिथे गेल्यानंतर ते चक्रवर्ती सम्राट झाले. सोन्याच्या सिंहासनावर बसून राजगादीवर व्यवहार करू लागले. श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचा राजा झाला आणि प्रत्येक विद्यार्थी आपल्या आपल्या घरी जाऊन आपला आपला व्यवसाय करू लागला. श्रीकृष्ण राजा होता तर सुदामा हा गरीब ब्राह्मण होता. अतिशय दारिद्र्य आणि घरामध्ये नेहमीच खाण्यापिण्याची चणचण होती. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर तेल नाही, अशी परिस्थिती असायची. एके दिवशी सुदामाची पत्नी सुदामदेवांना म्हणाली, तुमचे मित्र श्रीकृष्ण राजे आहेत, त्यांच्या भेटीला आपण का जात नाही? सुदामा अतिशय संकुचित स्वभावाचा होता. आपलं दारिद्र्य आपण दुसऱ्याला का दाखवायचं? दुसऱ्यावर कशाला अवलंबून राहायचं? कशाला आपण दुसऱ्यावर ओझं टाकायचं? परंतु सुदामदेवाची पत्नी म्हणाली, तुम्ही एकदा श्रीकृष्णाच्या भेटीला जा, त्यांना भेटा, फक्त भेटून या, ते आपल्याला काही ना काहीतरी देतील. खूप विनंती केल्यानंतर सुदामदेव श्रीकृष्णाच्या भेटीला जाण्यासाठी तयार झाले. ठीक आहे, मी श्रीकृष्णाच्या भेटीला जातो, परंतु आश्रमामध्ये श्रीगुरूंनी आम्हाला असं सांगितलंय की देवाच्या किंवा राजाच्या भेटीला जाताना रिकाम्या हाताने कधी जाऊ नये. सुदामदेवांच्या पत्नीने घरामध्ये
शोध घेतला. श्रीकृष्णाला देण्यासाठी काही आहे का ते पाहू लागली. आणि पाहता पाहता थोडेसे मूठभर पोहे त्यांना सापडले. सुदामदेवांच्या फाटक्या तुटक्या धोत्राच्या सोग्यामध्ये ते मूठभर पोहे बांधून घेतले आणि सुदामदेव श्रीकृष्णाच्या भेटीला निघाले. मजल दर मजल करत ते चालू लागले. वाटेमध्ये जाता जाता सुदामदेवांच्या मनामध्ये विचार आला, श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचा राजा आणि मी एवढा दरिद्री ब्राह्मण. सुदामदेव मनामध्ये विचार करू लागले, माणूस वैभवामध्ये गेला की भूतकाळ विसरतो. श्रीकृष्ण मला ओळखेल का? मला ओळख देईल का? मी बालपणीचा मित्र होतो हे त्याला आठवेल का? तो मला जवळ घेईल का? किती आपण एकत्र खेळत होतो, एकत्रच बागडत होतो, एकत्र जेवण करत होतो, सुखदुःखामध्ये सहभागी होत होतो. हे सगळं त्याला आठवेल का? नाना प्रकारचे विचार सुदामदेवांच्या मनामध्ये चालता चालता येत होते. कुठं द्वारकेचा राजा आणि कुठे मी दरिद्री ब्राह्मण. आपण त्यांच्या भेटीला निघालोय, पण ते जर आपल्याला ओळखतील तर बरं होईल. असे करता 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 सुदामदेव द्वारकेमध्ये पोहोचले आणि श्रीकृष्णाचा भव्य राजवाडा समोर दिसू लागला. राजवाड्याच्या महाद्वारात सुदामदेव आले. फक्त पाहत होते. सुंदर सुंदर कलाकृतींनी सजवलेला तो दरवाजा आणि त्या दरवाजाच्या दोन बाजूला 2 सशस्त्र शिपाई त्या ठिकाणी होते. सुदामदेव दरवाज्यामध्ये उभे राहून फक्त पाहत होते. माझ्या बालपणीच्या मित्राचा हा महाल कुठे असेल माझा भगवान श्रीकृष्ण? फक्त पाहत होते. बराच वेळ झालं ही व्यक्ती दरवाजाकडे पाहत आहे, कोण असावी म्हणून शिपायांनी चौकशी केली. अहो, तुम्हाला कोण हवंय? सुदामदेव म्हटले, मला श्रीकृष्णाला भेटायचंय. काय काम आहे आपलं? काम? माझं काम काहीच नाही. श्रीकृष्ण माझा मित्र आहे. श्रीकृष्ण तुमचा मित्र? अहो, हे कसं शक्य आहे? ते राजे आहेत. हो, तो माझा मित्र आहे. शिपाई म्हटले, ठीक आहे, आम्ही श्रीकृष्णांना विचारून येतो. आणि एक शिपाई श्रीकृष्णाला विचारण्यासाठी आत गेला. राजवाड्यामध्ये जाऊन शिपाई सांगू लागला, एक अतिशय दरिद्री ब्राह्मण आपल्या भेटीला येतोय. तो सांगतोय की मी तुमचा मित्र आहे. भगवान म्हणाले, त्यांनी काही नाव सांगितलं का? हो, तो म्हणतो मी सुदामा आहे. सुदामा? भगवान श्रीकृष्णांनी हातातलं सगळं काम बाजूला टाकलं. शिपायाला मागे सारत भगवान श्रीकृष्ण
थेट पळतच सुटली. थेट दरवाजावर आली. श्रीकृष्णाला पाहून सुदामा आश्चर्यचकित झाला. भगवान स्वतः दरवाजावरती. भगवान श्रीकृष्णाने सुदामाला कडकडून मिठी मारली. सुदामा, किती दिवस झालं तू भेटायला आला नाहीस? चल आत ये. सुदाम्याच्या हाताला धरून श्रीकृष्ण आत आले. सोन्याच्या सिंहासनावरती सुदामदेवांना बसवलं. अरे सुदामा, तुम्हाला विसरलं वाटतं? अरे मी तुझा मित्र, बालपणीचा मित्र. आपण एकत्र जेवलो, एकत्र खेळलो. विसरला का हे सर्व? सुदामदेव मानेनेच हलवून म्हणू लागले, नाही श्रीकृष्णा, तू माझा मित्र आहेस म्हणून तर मी तुझ्या भेटीला आलोय. श्रीकृष्ण म्हणाले, सुदामा, तू दमला असशील आता. थांब, आपण नंतर गप्पा मारू. पहिले तू स्नान कर. आणि श्रीकृष्णाने सुदामदेवांना स्नान घातले. स्वतःच्या हाताने स्नान घातले. गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर सुदामदेवांची फाटकी तुटकी कपडे सगळी बाजूला काढली आणि नवीन वस्त्र, भरजरी कपडे घालण्यासाठी दिली. वरती अलंकार चढवले. सोन्याचे चमचम करणारे अलंकार सुदामदेवांना घातले. सोन्याच्या सिंहासनावरती सुदामदेवांना बसवलं आणि सर्वांनी सुदामदेवांना नमस्कार केला. हा माझा बालपणीचा मित्र आहे, श्रीकृष्ण अभिमानाने सांगू लागले. सुदामा अतिशय संकुचित वृत्तीने अंग आकसून बसून राहिला. त्यानंतर दोघांनीही जेवण केलं, एकत्र जेवण. श्रीकृष्णांनी स्वतःच्या हाताने सुदामाला भरवलं. काय तो आनंद! सुदामदेव अतिशय आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. सुदामा, तू अजिबात विसरला नाहीस. जसा होता तसाच आहेस. आणि खूप खूप बालपणीच्या आठवणी काढल्या. काय काय आपण आश्रमामध्ये गमती जमती केल्या, त्यांना पुन्हा उजाळा दिला. सर्व काही झाल्यानंतर श्रीकृष्ण म्हणाले, सुदामा, तू माझ्यासाठी काय आणलंस रे? सुदामा म्हटला, मी काय आणणार श्रीकृष्णा, मी तुझ्यासाठी काही आणलं नाही. असं होणार नाही. भगवान म्हणाले, अरे तू नक्की माझ्यासाठी काहीतरी आणले. थांब, मला ते हवंय. आणि श्रीकृष्ण सुदाम्याच्या कमरेला बांधलेली पुरचुंडी काढू लागली. सुदामा संकुचित वृत्तीने ती मागे सारत होता, परंतु भगवंताने स्वतः ती पुरचुंडी सोडली आणि ते कोरडे पोहे भराभर खाऊ लागले. किती सुंदर! वा वा वा, काय चव आहे सुदामा! तुझे पोहे किती चविष्ट आहे. किती सुंदर पोहे! सुदामदेवाने आणलेले पोहे श्रीकृष्णाने अतिशय आवडीने खाल्ले. एवढी चव आतापर्यंत कोणत्याच पदार्थांना नव्हती. सुदामा, तू माझ्यासाठी किती सुंदर पोहे आणलीस. आणि भगवान ते पोहे खाऊन संतुष्ट झाले. ज्यावेळी भगवंताने तो प्रसाद ग्रहण केला, त्याच वेळी सुदामदेवांच्या घरी सुदामदेवांची झोपडी सोन्याच्या महालात रूपांतर झालं.
सुदाम देवांच्या घरी सर्व वैभव प्राप्त झालं. देवाला जर आपण एक कण जरी दिला तरी हजारो पटींनी त्याचा मोबदला मिळत असतो. ज्यावेळी सुदाम देवांचे पोहे श्रीकृष्णाने खाल्ले त्यावेळी सुदाम देवांचं संपूर्ण दारिद्र्य नष्ट झालं आणि घरी वैभव प्राप्त झालं. सुदाम देवांचा 4 दिवस पाहुणचार झाला आणि ते झाल्यानंतर सुदामा म्हटला, श्रीकृष्ण, आता मी माझ्या घरी जातो, मला परवानगी द्या. भगवान म्हणाले, ठीक आहे. रस्ता अतिशय अडचणीचा आहे, जंगलाचा मार्ग आहे, तुला कसल्याही प्रकारचा धोका नको, त्यामुळे हे वस्त्र, हे अलंकार, हे सर्व काढून ठेव, तुझ्या जीवाला उगाच धोका होईल. आणि भगवंताने स्वतःच्या हाताने सोन्याचे अलंकार, नवीन नवीन कपडे सर्व काढून घेतले आणि सुदामाची फाटकी तुटकी कपडे परत सुदामाला घालायला लावले. सुदामदेव मनामध्ये अतिशय दुःखी झाले. काय हा श्रीकृष्ण, एवढे अंगावरले कपडे जरी दिले असते तरी माझं कायमचं दारिद्र्य नष्ट झालं असतं. पण आता राजा पुढे काय बोलणार. सुदाम देवाच्या मनामध्ये काही कल्पना नाही की देवाने आपल्या घरी काय चमत्कार करून ठेवलाय. काहीही सुदाम देवांना कल्पना नाही. भगवान श्रीकृष्ण सर्व कपडे काढून घेतले आणि सुदाम देवांना सांगितलं, जा आता, तू सुरक्षित जा, तुला कोणीही काहीही करणार नाही, कुठलाही धोका तुला होणार नाही. सुदामदेव खाली मान घालून चालू लागले. परत परत मागे वळून पाहतात. भगवान श्रीकृष्ण निरोप देतात, सुदामा, परत माझ्या भेटीला येत जा, कधीही ये, तुझ्याकरता हा दरवाजा सतत उघडा असेल. आणि सुदामा पुढे चालू लागला. घरी जाऊन पोहोचला आणि पाहतो तर काय, त्याला आपली झोपडी सापडे ना. झोपडीच्या जाग्यावर द्वारकेसारखा सुंदर महाल त्या ठिकाणी दिसू लागला. हा काही चमत्कार. आणि पाहतो तर काय, सुदाम देवांची पत्नी राजमहालातून आली आणि म्हणू लागली, या, तुमच्या मित्राची कमाल, भगवान श्रीकृष्णाचं औदार्य. आणि हे पहा, हा सर्व चमत्कार तुमच्या मित्राचाच आहे. भगवान श्रीकृष्णाने आपलं संपूर्ण दारिद्र्य नष्ट केलं आणि आता आपण कायमचे वैभवात राहणार. पुढे सुदामा ज्या गावामध्ये राहत होते त्या गावाला सुदाम नगरी असं नाव दिलं आणि त्या गावाचा राजा सुदामदेव झाले. अशा प्रकारे हे मित्रप्रेम, सुदामा आणि श्रीकृष्ण यांचं मित्रप्रेम अजरामर आहे. धन्यवाद.